नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VHG म्हणजे विश्वजित सर गुरुकुल मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत, तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. मित्रांनो, शब्दांच्या जाती हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये स्कॉलरशिप पासून आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला आज आपण नाऊन आणि नाऊनचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बघा, नाउन म्हणजे काय तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. म्हणजेच काय, नाउन म्हणजे काय, या निसर्गामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती, ठिकाण, प्राणी आहे नाही, आणि तसंच वस्तू यांना दिलेलं जे काही नाव आहे तेच म्हणजे काय, नाम होय, म्हणजे नाउन म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्हाला उदाहरण जर बघायला जर गेलो आपण, तर बघा, व्यक्ती म्हणून आपल्याला इथे दोन उदाहरणं दिलीत, अजय, प्रिया. ठिकाण म्हणून आपल्याला पुणे, सोगाव. त्याच्यानंतर ॲनिमल म्हणून काऊ आणि गोट अशा पद्धतीची नावं दिली आहेत. आणि थिंग, वस्तू म्हणजे बुक आणि पेन. जे काय पेन, बुक म्हणजे आपण आजूबाजूला बेंच असतील, डस्टर असतील, अशा वेगवेगळ्या शब्दांचा तिथे काय होतो, तर बोध होतो. तर चला मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचे व्हिडिओ स्किप न करता आता नाउनचे प्रकार आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. नाउनचे प्रकार बघा मित्रांनो, टाइप्स ऑफ नाउन, नाउनचे किंवा नावाचे प्रकार. पहिला आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉपर नाउन म्हणजे ज्याला आपण म्हणतो विशेष नाम. त्याला दुसरा शब्द आहे व्यक्तिवाचक नाम. मित्रांनो, व्यक्तिवाचक नाम म्हणजे काय इथं दिलं जातं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला आहे ना. बघा, तुम्हाला दाखवतो मी व्यक्तिवाचक नाम म्हणजे काय. इंग्लिश मध्ये आपण बोलूया द नेम ऑफ स्पेसिफिक पर्सन, प्लेस अँड थिंग. आहे नाही, म्हणजेच काय, विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचं नाव. एखादी विशिष्ट व्यक्ती असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आपण घेतलं, म्हणजे अजय, विशिष्ट व्यक्ती झाली, आहे की नाही. तसंच आपल्याला एक्झाम्पल घ्यायला गेलं, ठिकाण, वस्तूचं नाव म्हणजे बघा, याच्यामध्ये उदाहरण दिले बघा, इंडिया. इंडिया हे काय आहे, कंट्री, कंट्री मधील एक कंट्री, देशाचं नाव, स्पेशल नाव, स्पेसिफिक नाव, विशेष नाव, आहे का, ज्याला आपण म्हणतो. रोहन, व्यक्तिवाचक नाव, त्या व्यक्तीचं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं नाव. व्यक्ती जर तिथं मॅन असतं, बॉय असतं, आहे का नाही, असं जर दिलं असेल तर ते मात्र प्रॉपर नाउन मध्ये न येता त्याला दिलेलं जे विशेष नाम आहे ते तिथं दिलं जातं, त्याला म्हणतो आपण प्रॉपर नाउन. पॅरिस, मुंबई, विश्वजित सर, हे सगळं काय आहे, तर हे कशामध्ये येतं, व्यक्तिवाचक नामामध्ये, प्रॉपर नाउन मध्ये येतं. आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक टिप लक्षात ठेवायची, नेहमी जे काही प्रॉपर नाउन आहे, जे व्यक्तिवाचक नाम आहे, हे नेहमी कॅपिटल लेटरने सुरू केलं जातं. बघा इथं, इंडियाचा आय, रोहनचा आर, पॅरिसचा पी, मुंबईचा यम आणि विश्वजित सरांचा व्ही इथे तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे हे काय केलं आहे, तर प्रॉपर नाउन जे आहे ते नेहमी कॅपिटल लेटर मध्ये येतं. लक्षात आलं, प्रॉपर नाउन म्हणजे काय, एखादी व्यक्ती, ठिकाण, वस्तू, आहे की नाही, यांचं जे काही दिलं गेलेलं जे नाव आहे त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो, त्याला स्पेसिफिक नाव असं म्हटलं जातंय. बघा मित्रांनो, नंबर 2 ला आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय, सामान्य नाम, त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतो जातीवाचक नाम. विशिष्ट जात दिली जाते गोष्टी, तर बघा कशा पद्धतीत. इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो, कॉमन नाउनला द नेम ऑफ जनरल पर्सन, प्लेस अँड थिंग्स. आहे नाही, म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असेल, ठिकाणाचं नाव असेल किंवा वस्तूचं नाव. त्यानंतर अर्थ मगाशी बघा आपण मुंबई म्हटलं, मुंबई कशामध्ये आलं, विशेष नामामध्ये आलं, प्रॉपर नाउन मध्ये आलं. म्हणजे सिटी जर आपण जर बोललो तर सिटी हे कशामध्ये येतं, कॉमन नाउन मध्ये. मगाशी एक नाव घेतलं, रोहन नाव घेतलं, आहे की नाही, तर रोहन नाव हे कशामध्ये आलं, समजा बॉय, आहे की नाही. त्याच्यानंतर एखाद्या गाडीचं नाव जर आपण घेतलं, गाडी एखाद्या डिझायर, आहे की नाही, अशी एखादी जर गाडी जर असेल, किंवा वेगवेगळ्या गाड्या आहेत आपल्याकडे, आहे की नाही, कंपन्या आहेत, तर या कंपनीच्या गाडीचं नाव जेव्हा घेतलं जातं ते प्रॉपर नाउन मध्ये येतं. आणि कार जर तुम्ही जर घेतलात तर कार हे कसं आहे, सामान्य नाम असं म्हटलं जातं. एखाद्या शाळेचं नाव असेल ते प्रॉपर नाउन मध्ये येईल, पण ती शाळा, स्कूल, हे कशामध्ये येईल, कॉमन नाउन मध्ये. एखाद्या शिक्षकाचं नाव असेल तर ते आपण मगाशी बघितलं प्रॉपर नेम मध्ये येतं,
आहे की नाही. परंतु इथे आपल्याला टीचर हे कशामध्ये येतं, कॉमन नाउन मध्ये येतं. मित्रांनो समजलं कॉमन नाउन म्हणजे काय. कॉमन नाउन म्हणजे काय, तर त्या सामान्य व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचं नाव जे असतं त्यालाच आपण काय म्हटलं जातं, कॉमन नाउन असं म्हटलं जातं. मित्रांनो मजबूत वाक्य बनवण्यासाठी आपल्याला नाम समजणं खूप महत्वाचं असतं. बघा एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की जर आपल्याला खरोखर एखादं अंडरस्टँडिंग नाउन इज की टू बिल्डिंग स्ट्रॉंग सेंटेन्स, मजबूत वाक्य जर बनवायचं असेल तर आपल्याला नाम समजणं महत्वाचं आहे. मित्रांनो तुम्हाला हे गोष्ट समजली असेल. अजून आपल्याला 3 प्रकार बघायचे आहेत. त्या अगोदर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा आणि शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका. तर बघा आता आपण तिसरा आणि चौथा भाग बघतोय आहे की नाही. तिसरा मध्ये आहे कलेक्ट नाउन आणि चौथा आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. बघा आता त्याच्यामध्ये सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा बघूया कलेक्ट नाउन. मित्रांनो तिसरा प्रकार जो आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, समुच्चयवाचक नाम. समुच्चयवाचक नाम तर खूपच सोपं आहे. इंग्लिश मध्ये त्याला बोलतो आपण नेम ऑफ अ ग्रुप, समूहाला दिलेलं नाव. मग समूहाला दिलेलं नाव म्हणजे कसं, एखादी एक्झाम्पल टीम असेल, बंच असेल, क्राऊड असेल, जमाव असेल ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही, आर्मी असेल, क्लास असेल आणि फॅमिली असेल. म्हणजे हे झाले एक्झाम्पल समुच्चय बोधक आहे की नाही. समुच्चयवाचक म्हणजे काय, टीम, म्हणजे क्रिकेटची टीम, बंच, एखाद्या गोष्टीचा बंच आपण केला जातो आहे की नाही, क्राऊड गर्दी, लोकांची गर्दी होते, आर्मी आहे की नाही, क्लास आता आपण ज्या वर्गात शिकतो तो एक प्रकारचा क्लास, फॅमिली जे फॅमिली पूर्ण आपली असते तिला काय म्हटलं जातं फॅमिली. म्हणजे हा काय झालं एक्झाम्पल झालं. आणि हे कसलं कलेक्टिव्ह नाउनचा काय आहे तो प्रकार आहे. मित्रांनो चौथा प्रकार जे आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय, जर ज्याच्यामध्ये आपल्याला काय येते, भावना तयार होते, आयडियाज तयार होतात, नेम ऑफ द फिलिंग, क्वालिटीज, जे काही क्वालिटी आहे आपल्यामध्ये जे काही गुण आहेत त्यांना आपण काय करतो, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. फिलिंग्स आपल्या भावना, भावनांनाच काय म्हणतो आपण, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. म्हणजे कल्पना, गुण किंवा भावना यांचं नाव म्हणजे काय केलं जातं, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. की ते स्पष्ट सांगायचं झालं की ज्याला स्पर्श करता येत नाही. भावना, भावनांना स्पर्श करता येतो का, नाही आहे की नाही. गुण असतील, गुणांना स्पर्श करता येतो का, नाही. गुण म्हणजे काय, क्वालिटी आहे की नाही. एखादी आयडिया असेल, आयडियाला स्पर्श करता येतो का, नाही. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये हॉनेस्टी, लव, ब्रेवरी आहे की नाही, एज्युकेशन, काइंडनेस हे काय आहेत, तर ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचे प्रकार आहेत आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं बघितलेलं आहे. आता चला बघूया शेवटचा प्रकार. आणि बघा मित्रांनो शेवटचा प्रकार आपण बघणार आहोत मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय, द्रववाचक नाम. द्रववाचक नाम म्हणजे काय, द्रववाचक नाम म्हणजेच काय, बघा इंग्लिश मध्ये दिलंय नेम ऑफ मटेरियल किंवा सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे पदार्थ, पदार्थ आहे धातूचं नाव. म्हणजे उदाहरणार्थ काय, एक्झाम्पल जर दिलं तर गोल्ड धातू आला, वॉटर द्रववाचक नाम आलं आहे नाही, कॉटन पदार्थवाचक नाम आलं, सिल्वर काय आलं, धातुवाचक नाम आलं, वूड, वूड म्हणजे काय, पदार्थवाचक नाम, म्हणजे सबस्टन्स तिथे आलेले आहेत. मित्रांनो जर तुम्हाला नाउन वाक्य जर मजबूत करायचं असेल तर तुम्हाला नाम समजणं, नाउन समजणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो हे जे सेशन काय नाउनचं सेशन आपण जे बघितलं ते तुम्हाला त्याबद्दल जे काय वाटतं त्यासाठी आपल्या चॅनलवर कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्सवर तुम्ही कमेंट करू शकता. एवढंच नाही तर आपल्या चॅनलला काय करायचंय, लाईक करायचं आहे आणि शेअर करायला मात्र तुम्ही विसरू नका. चला मित्रांनो, धन्यवाद.